बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। नमस्कार मित्रांनो, मी अंजली पाटील। स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज मध्ये। चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त देगलूरमध्ये ऐतिहासिक मॅरेथॉन। आज मी तुम्हाला देगलूर शहरात आयोजित केलेल्या एका भव्य मॅरेथॉन स्पर्धेबद्दल सांगणार आहे। ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त IMA डॉक्टर असोसिएशन देगलूर यांच्याद्वारे आयोजित करण्यात आली होती। स्पर्धेत 700 पेक्षा जास्त स्पर्धकांची सहभागिता होती। 3 टप्प्यांमध्ये स्पर्धा पार पडली। पहिली 3 किलोमीटर, दुसरी 5 किलोमीटर आणि तिसरी 10 किलोमीटर अशी रनिंग स्पर्धा आयोजित केली गेली। चंद्रभागा पेट्रोल पंप पासून ते बिरादार गॅस एजन्सीच्या वळणापर्यंत एक रोडवाला लूट पोलीस बंदोबस्त नियोजनाखाली ही स्पर्धा पार पडली। पोलीस बंदोबस्त आणि सर्व संगणक व्यवस्थांनी या स्पर्धेचे सुखद आयोजन केले व देगलूर शहरातील संपूर्ण पक्षाचे पदाधिकारी आजी व माजी आमदार सह एकाच मंचावर उपस्थित होते। प्रशासकीय कर्मचारी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सर्व शासकीय प्रशासकीय कर्मचारी आणि पक्ष नेत्यांनी डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर मुक्ता विनायक मुंडे आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले। जिल्हा पातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या तुलनेत ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी त्यांचे अभिनंदन करण्यात आले। देगलूरवासियांनी या ऐतिहासिक स्पर्धेबद्दल समाधान व्यक्त केले। डॉक्टर असोसिएशन देगलूर यांनी आयोजित केलेली ही मॅरेथॉन स्पर्धा निश्चितच एका ऐतिहासिक घटनेपेक्षा कमी नव्हती। या स्पर्धेने देगलूर शहराचे नाव उज्ज्वल केले आणि शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एक आदर्श श्रद्धांजली अर्पण केले। सर्व विजेत्यांना पारितोषिक वितरण केला गेला आणि डॉक्टर असोसिएशनचे महिला डॉक्टर या स्पर्धेत महत्त्वपूर्ण भूमिका भागेवर आली। देगलूरच्या तालुक्यात सार्वजनिक स्थळावर आयोजित होणारी या मॅरेथॉन स्पर्धेची सर्वांची स्वागत आहे आणि या कार्याच्या माध्यमातून सामाजिक सहभागात्मकता आणि स्वास्थ्यावर लक्ष देण्यात आली। सर्वांनी IMA असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर मुक्ता विनायक मुंडे व त्यांचे संपूर्ण टीमचे कौतुक केले व त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुढच्या कार्यात शुभेच्छा देत त्यांचे आभार मानले। अशी ऐतिहासिक मॅरेथॉन स्पर्धा जिल्हा लेव्हल सारखी देगलूर तालुक्यात घेण्यात आली। सर्व देगलूर वासियांना मोठा अभिमान व गर्व वाटल्यासारखे कार्य झाले। हे होते आजचे बातमीपत्र। तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज। मित्रांनो, लाईक, शेअर, कमेंट्स व सबस्क्राईब करा। जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वाची माहिती मिळेल। त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार, मी सागर NCN न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण देगलूर शहरामध्ये मॅरेथॉन स्पर्धा आज 18 फेब्रुवारी सकाळी 5:05 वाजता आज या ठिकाणी
चंद्रभागा पंपाच्या बाजूला पोहोचलेले आहेत. आणि आज आमच्यासोबत या ठिकाणी सुप्रसिद्ध डॉक्टर खळीकर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी सुद्धा एकंदरीत खारीचा वाटा घेतला आहे. ते सुद्धा स्पर्धक म्हणून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना किती वाटते आजच्या गर्दीमध्ये या पद्धतीने मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येते डॉक्टर मुंडे साहेबांकडून. देगलूर येथे पहिल्यांदा टाईपची मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आलेली आहे. शिवजयंतीची आवश्यकता साधून IMA देगलूर व देगलूर डॉक्टर असोसिएशन यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. तर आज सर्वजण मोबाईल सोशल मीडिया यामध्ये गुंतलेले आहेत. तर त्यापासून लोकांना ग्राउंडकडे आणण्यासाठी हे अशा प्रकारच्या स्पर्धा खूप महत्त्वाच्या आहेत. लोकांना शारीरिक श्रम किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी करण्यासाठी अशा स्पर्धा प्रोत्साहन देतील. माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत या स्पर्धेला. धन्यवाद. पोलीस कर्मचारी, पदाधिकारी आणि आजी माजी दोन्ही आमदार सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी आपण बघू शकता इथे कचाकच या ठिकाणी भरून दिलेलं आहे. 700पेक्षा अधिक जे जास्त या ठिकाणचे स्पर्धक होते ते सुद्धा या ठिकाणी. हॅलो. आणि काही क्षणामध्ये आता ही स्पर्धा सुरुवात होणार आहे. एक धाव आयोजनासाठी 10 किलोमीटर रन मध्ये ज्यांचं नाव आहे त्यांनी कशा पद्धतीने स्पर्धा पार पडणार आहे. कॅमेरामॅन माणसोबत फिरता कॅमेरा किंवा उजव्या बाजूला स्टेजच्या ओके क्लिअर आहे. सगळ्यात महत्वाचं 10 किलोमीटरच्या शर्यतीत धावणाऱ्यांसाठीच आहे की बाबांनो 2 राऊंड घ्यायचे बरं का. मला तर विचार करूनच घाम यायला लागला बाबू. ऑल द बेस्ट सर्व स्पर्धकांना. 10 किलोमीटरच्या शर्यतीतले सर्व स्पर्धक स्टार्ट पॉइंटला जाऊन तयार असतील. कसलंही कन्फ्युजन असेल तर पदोपदी व्हॉलंटियर्स आहेत.
त्यांच्याकडनं तुम्ही क्लॅरिटी घेऊ शकता. 10 किलोमीटर, फक्त 10 किलो. 5 किलोमीटर थांबा 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 प्लीज, जागा सोडू नका, तुमचाच गोंधळ वाढेल. 10 किलोमीटरच्या शर्यतीतील सर्व स्पर्धकांनी स्टार्ट पॉइंट पाशी जाऊन उभं राहावं. चला, 10 किलोमीटरच्या शर्यतीतले तयार आहेत का? मी पुन्हा एकदा 5 किलोमीटरच्या शर्यतीत धावणाऱ्या स्पर्धकांना विनंती करतो की अरे मुझे येऊ नका थांब. हा मध्ये येऊ नका. चला करा सुरुवात. फडके सर समोर बाजू सर बाजू पडा. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता. आज मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात झालेली आहे आणि आपण कर्मचारी सर्व अधिकारी चंद्रभागा पेट्रोल पंपामध्ये या ठिकाणी हजर झाले आहेत आणि आता एक धाव आयोधारा घेऊन या ठिकाणी आपण पाहू शकता. 10 किलोमीटर 5 किलोमीटरचे या ठिकाणी स्पर्धक धावलेले आहेत. आता आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे धावणार आहेत आणि आपण आज हा सुरुवात करण्यात आलेला आहे. थोड़ा साइड ले यार. वाले आने में आ गए. चलो व्यापारी शिक्षण संस्थेतर्फे संचलित श्री शिवाजी इंग्लिश स्कूल कडून सर्व
देगलूरकरांचं या मार्गदर्शन स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचं मनपूर्वक स्वागत. किती किलोमीटर बाळा, किती किलोमीटर? 3 किलोमीटरचे स्पर्धक रिटर्न पोहोचत आहेत. पाहू शकता IM डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष मुक्ता मुंडे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी आयोजनासाठी एक स्पर्धा घेतली होती आणि आज खूप उत्कृष्टपणे या प्रतिसाद मिळून आला. मॅडम, आज कसं वाटलं आपल्याला? खूप चांगलं वाटतंय. आम्ही 10 किलोमीटरचा सेकंड राऊंड चालत आहे. 10 किलोमीटर सेकंड राऊंड आणि खूप मजा येत आहे. खूप चांगलं वाटतंय. धन्यवाद मॅडम. आवाज थोडं अलीकडे अलीकडे आज IM असोसिएशन मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी भूमे मॅडम सुद्धा उपस्थित झालेले आहेत आणि आजची स्पर्धा अतिशय सुंदर स्पर्धा झालेली आहे. त्यांना काय वाटतं ते सांगतो मॅडम, ते आज आयोजन करण्यात आलं होतं. सर्वांना मी अभिनंदन करते आणि आज मॅरेथॉनचं स्पर्धा पाहून मला इतका आनंद वाटले. रेग्युलर फर्स्ट टाईम आपण केलेलं आहे आणि सर्वांनी उत्सुकतेने भाग घेतले. सगळं 14 इयर्सपासून घेत आहे आणि आपल्या दिल्लीवासियांना एक इन्स्पिरेशन होईल वगैरे अशा पद्धतीने आरोग्याविषयी सर्वजण काळजी घेईल मला असं वाटतं. आणि परत एकदा मी सर्वांना निघाला सर्वांना शुभेच्छा देऊन मेडल द्यायचे काय आज आपण पाहू शकता देगलूर शहर म्हणून घेण्यात आलेली होती आणि आज आपण पाहू शकतो या ठिकाणी माजी आजी आमदार सर्व नेते पदाधिकारी व डॉक्टर असोसिएशनचे संपूर्ण डॉक्टरसुद्धा उपस्थित झाले. सर्वांना या ठिकाणी पारितोषिक आणि मेडलसुद्धा या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे. कॅमेरामन उमानेसोबत मुनिसाक पडेल NCN न्यूज आलेले सर्व खेळाडू आहेत. त्यांची इथली एंट्री जी आहे ती मॅडमने स्वतः स्पॉन्सर केलेली आहे. त्याबद्दल मॅडमचे खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू. इथं त्यामध्ये जवळपास 6 खेळाडूंनी नंबर काढलेला आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार टाळ्या झालं पाहिजे. पूर्ण खेळाडूंची मॅडमने स्वतः एंट्री फीस केलेली आहे. पुन्हा एकदा मॅडम खूप खूप आभार आहे. धन्यवाद सर्वांचा. यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी IM अध्यक्ष सचिव
डॉक्टर पूजा गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. डॉक्टर पूजा गायकवाड. गेले की दिव्यांची एक दीपमाळ तयार होते. फुलाला फुल जोडले गेले की फुलांचा एक फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेले की माणुसकीची एक सुंदर नात तयार होते. नमस्कार, मी डॉक्टर पूजा सचिन गायकवाड, सचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन देगलूर. IMA देगलूर आणि देगलूर डॉक्टर असोसिएशन तर्फे आयोजित देगलूर मॅरेथॉन 2024 जे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती निमित्त सर मारुती मोटरके, सर सतीश अहिरवार, सर मिस्टर संतोष टाकडकर, बालाजी रोयलावार, बालाजी टेकाडे, अंकुश देसाई सर, आर्य वैश्य समाज, डॉक्टर भूमे सर, डॉक्टर भूमे मॅडम, डॉक्टर मुंडे सर, डॉक्टर मुंडे मॅडम आणि डॉक्टर रेखवार मॅडम, PI श्री झुंझारे साहेब आणि सहभाग घेतलेल्या स्पर्धकांचे मनापासून आभार व्यक्त करते. 24 डॉक्टर कुंती जाधव खाडीकर, श्री नितीन जोशी, अल्ट्रा रेसिंग सोल्युशन्स पुणे, अनिल नारायण पदुकोण, मॅरेथॉन स्पर्धा आज देगलूर शहरामध्ये घेण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आज ते सकाळी 5 पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. संपूर्ण हे कार्यक्रम संपल्यावर त्यांनी या नियोजनामध्ये आपला खारीचा वाटा कोषाध्यक्ष डॉक्टर गीता रेखवार पारितोषिक वाटप झालेलं आहे. आज ह्या मॅरेथॉन स्पर्धेबद्दल त्यांना काय वाटले ते जाणून घ्या. साहेब, देगलूर शहरामध्ये जी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली त्याच्याबद्दल आपला काय वाटतं? आयुष्यात प्रत्येक ठिकाणी व्यवहार पाडायचा नसतो. काही ठिकाणी ऋणानुबंध ही जपायची असतात. कारण व्यवहाराची प्रक्रिया डोक्याकडून राबवली जाते तर ऋणानुबंध जपण्याची संस्था हृदयापासून संकल्पित होत असते. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. डॉक्टर सर्व असोसिएशनच्या वतीनं तसेच IMA देगलूरच्या वतीनं ही मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. प्रथमच आपल्या देगलूरमध्ये असा आमूलाग्र कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला होता आणि या कार्यक्रमाची थीम अतिशय उत्कृष्ट होती ती म्हणजे अवयवदानाची. आणि अवयवदानाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. आपण सर्वजण जाणता श्रेष्ठ दानामध्ये आज अवयवदान हे सर्वात मोठं दान आहे. ते केल्याने निश्चितच पुण्याचं काम त्या ठिकाणी केलं त्या व्यक्तीकडे जाऊ शकतं. त्यासाठी ही जी थीम आहे डॉक्टरांकडनं जी आपण केलेली पाहत आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे. म्हणजे सर्वच डॉक्टर मुंडे साहेब, डॉक्टर मुंडे मॅडम तसेच सर्व डॉक्टर ज्या टीमने या सर्व यामध्ये सहभागी होऊन तो कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला तर त्याच्या मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. असाच कार्यक्रम सगळे स्पर्धक आहेत का मैदानावर? ओके. बोलना मैं घर को जाऊँ है जी, मैं बोल रही सर नहीं ऐसा नहीं हो सकता. सुप्रिया फोन लागले. नमस्कार, मी इसाक पटेल, NCN न्यूज TV मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये एक आगळा वेगळा आजचा या ठिकाणी उपक्रम राबविण्यात आला होता. मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर असोसिएशन IMA यांच्यातर्फे घेण्यात आली होती. आणि आज आपण पाहू शकता मोठा उत्स्फूर्तपणाने या ठिकाणी नागरिकांचा प्रतिसाद व पार्टिसिपंटचा सुद्धा प्रतिसाद दिसून आला. आणि आज आपण पाहू शकता एकाच मंचावर या ठिकाणी संपूर्ण पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि डॉक्टर्स या ठिकाणी उपस्थित होते. वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे फील्डमधले डॉक्टर साहेब यांच्यामध्ये पार्टिसिपेंटसुद्धा केला होता. आणि आपण पाहू शकता असोसिएशनतर्फे आणि या ठिकाणी देगलूर शहराचे माननीय तहसीलदार साहेबसुद्धा उपस्थित आहेत, DYSP साहेब आहेत आणि PI साहेब हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आजचा मॅरेथॉन स्पर्धा खूप अतिशय सुंदर झाला. पाहूया तहसीलदार साहेबांची मुलाखत कशा पद्धतीने स्पर्धेला त्यांना कौतुक वाटलं हे तुझं जाणून. इंडियन मेडिकल असोसिएशन, डॉक्टर मुंडे मॅडम, डॉक्टर मुंडे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी खरं म्हणजे आज देगलूरमध्ये एक नवीन जोश निर्माण केला. पहाटे 5च्या अगोदर त्यांनी सगळ्यांना उठवलं, करण्यापेक्षा उठायला भाग पाडलं. सगळेजण पहाटे 5 वाजता आपल्या घराच्या बाहेर पडले. याच्यातच सर्व काही आलं आणि भरभरून देगलूरकरांनी प्रतिसाद दिलेला आहे या स्पर्धेला.
भविष्यातही असोसिएशनकडून असेच चांगले उपक्रम राबवावेत यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व स्पर्धक त्यासोबतच स्पर्धेसाठी सहकार्य करणारे सर्वजण त्या सगळ्यांना मी ऋण व्यक्त करतो देगलूरकरांच्या वतीनं. धन्यवाद. या ठिकाणी नव्याने रुजू झालेले DYSP साहेब सुद्धा उपस्थित झाले होते. या कार्यक्रमाला पहाटे 5 वाजता त्यांनी सुद्धा या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. अवयदानासाठी त्यांना काय वाटतं सर? अवयदानासाठी इथल्या नागरिकांना व देगलूर नांदेड जिल्ह्यातील नागरिकांसाठी काय हवं? निश्चितच IMA देगलूर यांनी ही जी आयोजित केलेली मॅरेथॉन होती ती देगलूरच्या इतिहासातली पहिली मॅरेथॉन आहे आणि ह्या मॅरेथॉनचा निश्चितच अवयवदानाचा जो ह्या मॅरेथॉनचा मेसेज होता की 1 धाव अवयवदानासाठी, तर निश्चितच याचा फायदा होईल आणि जास्तीत जास्त लोक अवयवदान करतील आणि या अवयवदानामुळे निश्चितच बऱ्याच लोकांना जीवनदान मिळेल आणि चांगल्या पद्धतीने ते त्यांचं आयुष्य व्यतीत करू शकतील. तसंच ब्लड डोनेशन कॅम्पसुद्धा ठेवण्यात आलेला आहे शिवजयंतीच्या निमित्तानं IMAकडून, तर त्यालासुद्धा चांगला प्रतिसाद या मॅरेथॉनमुळे लाभेल आणि याचा चांगला फायदा होईल असं मला वाटतं. आपण पाहू शकता देगलूर शहर हा साधू संतांचा शहर म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अनेक वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येतात आणि आज आमच्यासोबत या ठिकाणी नव्याने रुजू झालेले PI झुंजारे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. सर, आजच्या मॅरेथॉन स्पर्धेत आम्ही नवीन आलेलो आहे, परंतु अनुभव आहे. तसेच माननीय TPO साहेब आणि आमचे वरिष्ठ अधिकारी SP साहेब यांनी सुद्धा नॅशनल हायवे आहे आणि सुरक्षेचा भार बाळगावा लागला. त्या अनुषंगाने आम्ही कालच पूर्ण रोडची पाहणी केली आणि सतत मुंडे मॅडमच्या संपर्कात होतो. इथं डॉक्टरसुद्धा आहेत IMAचे, त्यांच्या संपर्कात होतो. कुठे बॅरिकेड लावावं लागेल, कुठं एन्जॉय मिळतील, कुठं काही होमगार्ड मिळतील काय आणि आपला स्टाफ किती होईल त्यानुसार आम्ही पूर्णतः नियोजन केलं. रात्री 12 वाजेपर्यंत शेवटी आम्ही परत राऊंड मारला. म्हणजे ट्रॅफिक आहे तर जेणेकरून उद्या सकाळी अडथळा येणार नाही, अपघात होणार नाही याची काळजी घेतली आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही स्वतः आमचे मोबाईल व्हॅन तसेच मोटरसायकलवर काही कर्मचारी हे जागजागी ठेवले आणि कुणालाही काही न होता आम्ही पूर्णतः ट्रॅफिक क्लिअर आणि जे सक्सेसफुल करून दाखवलं की आणि देगलूर वासियाचं सुद्धा या निमित्तानं एक नवीनच जे ऑलिम्पिक टाईप त्यांना हे झालं की व्यायाम परत तुमचं कम्युनिकेशन तसंच डॉक्टर लोकांचे जे सध्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जे प्रोग्राम घेणार आहे रक्तदान शिबिर अवयवदान हे सुद्धा एक मेसेज गेला समाजामध्ये की नुसतं मॅरेथॉनच नाही तर याच्यामध्ये तुम्हाला डॉक्टरचं डायरेक्ट संपर्क त्या प्रशासनाचा या सहभाग आणि आपण पुढं काय करू शकतो आणि काय करायला पाहिजे हे सुद्धा मेसेज गेला आहे. आणि पुढच्या वर्षी ज्या काही त्रुटी राहतील त्रुटी तर राहणारच नाही ना, जास्तीत जास्त लोक सहभागी होतील आणि याच्यातून मेसेज जाईल, लोक तंदुरुस्त होतील. याच्याबद्दल परत त्यांना आम्ही धन्यवाद देतो पुढच्या याच्याबद्दल. आपण या ठिकाणी पाहू शकता त्याचे संपूर्ण या उपक्रमाचं नियोजन केलं होतं आणि चांगल्या पद्धतीचं आपला अमूल्य वेळातला वेळ काढून या समजा स्पर्धेसाठी जी तयारी करण्यात आली होती. ते डॉक्टर साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. ते तळागाळातील लोकांचे प्रश्न दरवेळेस मांडत असतात आणि जे गोरगरीब लोकांचे ते आरोग्याविषयी विचार करत असतात आणि खूप वेळास त्यांनी सामाजिक उपक्रमसुद्धा राबविलेले आहेत. ते आज आमच्यासोबत उपस्थित आणि हा उपक्रम अतिशय सुंदर ऐतिहासिक देगलूर शहरामध्ये पहिल्यांदा राबविण्यात आला आणि पुढच्या वर्षीसुद्धा याच्यावर चांगल्या पद्धतीनं राबविण्यात येईल असं सुद्धा त्यांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे. सर, आजचे जे आपण जे नियोजन केलं त्याला किती महिन्यापासून प्रयत्न करत होता? सर्वप्रथम शिवजयंतीचं औचित्य साधून मी सर्व सहकाऱ्यांना, सर्व जनतेस, सर्व डॉक्टर मंडळीस, सर्व प्रशासनास शुभेच्छा देतो. वास्तविक या मॅरेथॉन स्पर्धेचा संकल्प 15 दिवसापूर्वीच आपण जाहीर केला होता आणि त्याच संकल्प जाहीर करताना त्याचा संकल्प असा 1 धाव अवयवदानासाठी हा संकल्प मनाशी ठेवून ही मॅरेथॉन स्पर्धा 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर या विविध कॅटेगरीमध्ये आयोजित केली होती. सुरुवातीला प्रतिसाद अत्यंत कमी होता, परंतु जसं स्पर्धा जवळ येऊ लागली तसा प्रतिसाद अत्यंत प्रचंड प्रमाणात वाढू लागला. या स्पर्धेसाठी आम्हाला अनेक प्रायोजक मिळाले, बक्षिसांसाठी अनेक प्रायोजक मिळाले, बरेच विद्यार्थ्यांचे फ्री रजिस्ट्रेशन प्रायोजकांकडून मिळाले. असं देगलूर शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील नागरिकांकडून या स्पर्धेसाठी सहकार्य झालेलं आहे. तर मी प्रामुख्याने इथं नोंद करू इच्छितो की आम्हाला या स्पर्धेसाठी मॅनेजमेंट करण्यासाठी
रेव्हेन्यू प्रशासन आणि पोलीस प्रशासन तसेच नगर परिषद प्रशासन यांची अत्यंत अशी मोलाची साथ मिळालेली आहे. यांच्या साथीशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकलाच नसता असं मी प्रामुख्याने नमूद करीन. पुन्हा एकदा आपणा सर्वांना शिवजयंतीच्या पुन्हा शुभेच्छा देतो आणि माझी दोन शब्द पुढच्या वर्षी पण अशाच पद्धतीने आता हा उपक्रम सातत्यानं राहील. ज्यावेळेस प्रशासनाचे सर्व वरिष्ठ अधिकारी इथे उपस्थित आहेत त्याच्या सहकार्यानं ज्यावेळेस आपल्या संकल्प करू त्यावेळेस अशा प्रकारचं सातत्यानं उपक्रम राबवू असं मी आश्वासन देतो. आपण या ठिकाणी पाहू शकता ह्याच वर्षी नव्हे तर पुढच्या वर्षी सुद्धा आता हे वेळोवेळी दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा आयोजनाचा कार्यक्रम आणि मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन प्रत्येक दरवर्षी करण्यात येईल असं सुद्धा या ठिकाणी डॉक्टर मुंडे साहेबांनी आवाहन केलेलं आहे. कॅमेरामॅन उमानसोबत मी साक पडेल NCN न्यूज TV देखील. IMA असोसिएशन डॉक्टर तर्फे आज या ठिकाणी पाहू शकता मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली होती आणि आज आमच्यासोबत पूजा गायकवाड मॅडम उपस्थित आहेत. डॉक्टर आहेत ते आणि खूप अनुभवी आहेत आणि आज ह्या ज्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये त्यांचा खारीचा वाटा म्हणून सहभाग नोंदवलेला होता आणि आजचा जे मॅरेथॉन स्पर्धेचा जे कार्यक्रम जे या ठिकाणी पार पडलेला आहे अतिशय सुंदर या ठिकाणचं संपूर्ण नियोजन करण्यात आलं होतं आणि आज त्यांनी जयंत तयारी याच्यासाठी 6 महिन्यापासून सतत ते डोळ्यात तेल घालून या ठिकाणी करत होते आणि सर्वांना कशा पद्धतीनं चांगला याच्यामध्ये प्रतिसाद मिळेल त्याचीसुद्धा जयंत तयारी त्यांच्याकडून करण्यात आली होती. मैडम आप क्या बता सकते हैं किस तरीके से आपने सोचा कि एक धाव आयोजनासाठी इस कार्यक्रम को लिया जाए? ऑर्गन डोनेशन ये अवेयरनेस ये कराना बहुत ज़रूरी है क्योंकि बहुत सारे लोग विदाउट ऑर्गन फेलियर के कारण दे आर डाइंग एंड और सब बच्चों को या जो भी ऑर्गन डोनेट कर सकते हैं वो लोग अपनी डेथ से पहले अगर ये बिल लिख की जाए कि आफ्टर डेथ हम डोनेट करना चाहते हैं तो उनके कारण जिन लोग को उस चीज़ का प्रॉब्लम है जो उनका लाइफ स्पैन बढ़ा सकते हैं कि एक ऑर्गन के डेफिशिएंसी के कारण दे कैन नॉट लिव देयर लाइफ, उनकी लाइफ प्रोलॉन्ग हो सकती है. इसलिए ये अवेयरनेस लोगों में कराना है, इट वॉज वेरी इम्पोर्टेंट. ये जो ग्रामीण भाग है शहरी भाग है इसके अंदर ये लोगों में जागरूकता नहीं है कि आवेदन क्या रहता है, आवेदन किस तरीके से किया जाए, आवेदन के क्या फ़ायदे होते हैं, आप ज़रा सा स्पष्टीकरण करें. आवेदन के फ़ायदे ऐसे हैं कि जैसा कि हमने सुना कि एक आप अगर एक आँख डोनेट करते हो तो आपकी वो दृष्टि आप किसी और को दे रहे हो जो नहीं देख पाता है. वो उसकी लाइफ है लेकिन उसकी ज़िंदगी में एक अंधेरा है जो आप पूरा कर सकते हो आपकी लाइफ के बाद और उसकी आंखों से आप भी शायद इस दुनिया में वापस जी सकते हो. आपकी जो धड़कन है जो किसी और के शरीर में रहेगी वो धड़कन से वो आपको भी याद रखेगा एंड उसकी लाइफ भी उसकी जो घर के लोग हैं उनको भी वो इंसान के प्रेजेंस से उनको खुशी का जो अनुभव होगा वो बहुत अनुभव. आप जब डॉक्टर जो आपका जो नेचर है डॉक्टर का तो आपके इस अनुभव के अंदर ऐसे कितने रोगी आए थे जिसको कि इस चीज़ की ज़रूरत पड़ी जिसकी वजह से वो लोगों को अपने ज़िंदगी से हाथ धोना पड़ा जिसको जो ये आवेदन की आवश्यकता है? नहीं, एक्चुअली तो मैं गाइडेड प्रैक्टिस करती हूँ तो मेरे पास में ऐसे पेशेंट्स नहीं आते हैं. ये मेट्रोपॉलिटन सिटीज़ में ही ये पेशेंट्स रहते हैं बट वो जो भी हम मटेरियल पढ़ते हैं रीड करते हैं तो उसके अकॉर्डिंग पीपल को रिक्वायरमेंट है. लोग काफ़ी वेटिंग लिस्ट में रहते हैं ऑर्गन ट्रांसप्लांट. तो आप आज देवू शहर की जनता को क्या आह्वान करना चाहेंगे कि ये जो मैराथन स्पर्धा लिया गया था अगले साल भी लिया जाएगा छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के निमित्त, तो आप ऐसा बार बार लेना चाहेंगे कि ऐसे जो मैराथन स्पर्धा रहती हैं जो देवलू शहर के अंदर? देगलूर शहर के जो भी नागरिक है और जो आगे के यंगर जनरेशन्स है वो लोगों को हेल्थ कॉन्शियस बनाना और आपका हेल्थ अगर अच्छा हो तो आपका लाइफ स्पैन इंक्रीज़ होता है, ये उनको इस चीज़ का एहसास कराना ये बहुत ज़रूरी है. कोविड के इरा के वक्त में काफ़ी बच्चे मोबाइल के एडिक्शन हो गए हैं एंड वी वांटेड कि बच्चे वो एडिक्शन से बाहर आए, वो अपने फिटनेस के ऊपर ध्यान दें. तो इस चीज़ के लिए एक मैराथन आयोजित करना ये हमारे मन में ये ख्याल है. मैराथन स्पर्धा लेने के लिए आपको कितना संघर्ष करना पड़ा और इसके लिए क्या क्या तैयारी की? संघर्ष तो हमें बहुत करना पड़ा. हर एक बारीक चीज़ों का ध्यान रखना, फाइनेंशियल बजटिंग करना, प्लानिंग करना, हर एक चीज़ अवेलेबल रहना. जो अभी जैसा आप रास्तों पे देख सकते हैं कि जब रोड्स पे लोगों को जो भी पार्टिसिपेंट्स हैं उनको प्रोटेक्शन प्रोवाइड करना, उस चीज़ के लिए बहुत से डिपार्टमेंट ने हमारे देवलू के बहुत सारे डिपार्टमेंट ने, पुलिस डिपार्टमेंट ने, नगर पालिका डिपार्टमेंट ने हमको हेल्प किया, मतलब क्लीनिंग के हिसाब से
एंड प्रोटेक्शन के हिसाब से, तो वो चीज़ इसमें स्पर्धक कितने थे मैडम, और आगे कितने बढ़ने की शक्यता थी? 696 to 700 इसमें पार्टिसिपेंट्स थे। और आप लिंक अगर वक्त से पहले बंद नहीं करते तो ये 1000-1200 के ऊपर जा सकते थे। हाँ, लिंक तो हम बंद नहीं करते तो शायद 1000-2000 भी बच्चे हो सकते थे, लेकिन एक अप्रोप्रिएट टाइम पे हमको लिंक बंद करना भी ज़रूरी था, क्योंकि जिन्होंने पार्टिसिपेट किया है उनको प्रॉपर फैसिलिटी देना भी उतना ही इम्पॉर्टंट था। अँड डिसिप्लिन, दिस इज इम्पॉर्टंट फॉर अ फिटनेस पर्सन। तो वेळी नव्हे तर पुढच्या वर्षीसुद्धा याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं हा मॅरेथॉन स्पर्धाचं आयोजन करण्यात येईल आणि खूप सारे या ठिकाणी स्पर्धक याच्यामध्ये सहभाग होतील असं त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे। आणि आपण पाहू शकता ते डॉक्टर अनुभवी असल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीचं त्यांनी या स्पर्धेमध्ये आपला खालीचा वाटा म्हणून सुद्धा या ठिकाणी सकाळी पहाटे 5 पासून तर आता सकाळचे 10 वाजलेत आतापर्यंत या ठिकाणी उपस्थित आहेत। 2:30-3 वाजतापासून ते या नियोजनामध्ये व्यस्त होते आणि आपण पाहू शकता वेळातला वेळ, अमूल्य वेळ काढून त्यांनी ही संपूर्ण यंत्रणा हाकली होती आणि खूप चांगल्या पद्धतीचं सुंदरपणाने ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कॅमेरामॅन मानेसोबत मी पटेल, NCN न्यूज TV।